इतक्या वर्षांनी तू निशांतला भेटलीस, निदान एकटं भेटायचं ना. त्या आसमी समोर कशाला भेटलीस? काय करणार होती ती. कशी वाटली ती? तुझ्या समोर काही आगाऊपणा नाही केला ना तिनं? नाही नाही, उलट थट्टा करून थोडा आगाऊपणा मीच केला. काकू, फ्रँकली स्पीकिंग मला नाही वाटत आसमी आणि निशांतमध्ये मैत्री पलीकडे काही आहे. म्हणजे तसं जाणवलं तरी नाही, नॉर्मलच होते ते. बाहेर नाहीच दाखवणार, ते नॉर्मलच वागणार. पण मी दोघांना एकमेकांच्या मिठीत बघितलंय. पण का मिठी तर निशीने आज मला सुद्धा त्याच्या समोर मारले होते. पण हिला सांगून काही उपयोग नाही. ह्या गोष्टीचा वापर करून घ्यायला पाहिजे. काय ग, काय झालं? काहीतरी बोलणार होतीस का? काकू, तुम्ही सांगितलं म्हणून मी निशांतला भेटतेय, त्याच्या मागे मागे करते, असं चित्र निर्माण व्हायला नको. म्हणजे तुम्ही तसं त्याला जाणवू देऊ नका. आज निशांतनी जेव्हा मला पाहिलं ना, तेव्हा खूप आनंद झाला होता त्याला. खूप छान गप्पा मारल्या त्याने माझ्याशी. त्याचा नंबर सुद्धा दिला स्वतःहून मला. सो हे सगळं स्पॉइल व्हायला नको म्हणून फक्त म्हणतेय मी. नाही नाही, मी काही त्याला सांगणार नाही. तू नको काळजी करू. पण तो तुझ्या बरोबर खुश आहे म्हणजे चांगलंच आहे की. पण तो तुझ्या संग आला का नाही? आय डोंट नो, काहीतरी महत्वाचं काम होतं त्याचं, सो गेला. काम कसलं? आसमीलाच भेटायला गेला असेल तो. जा जा. अगं नको. अगं ये. आसमी मला चिडवायसाठी मुद्दाम नाचायला सुरुवात केली हिने बघा. राधी 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 पण लाज नसल्यागत नाचायला बघा. काय राधी बी नाचल्या? बघू बघू बघू. इथं अजून बी भारीच नाचते की. ही म्हणजे आपली ही ग ती आसमी ग आसमी. काय करते? ज्या लोकांनी आपल्या तालावर नाचाय पाहिजे
ते आपल्याच ते हिनवत खिजवत नाचाल्या. आणि तो निर्मला मॅडमचा पोरगा निशांत रुबाबात जीप घेऊन आला. तो बी आसमी संग नाचायलाय. आसमीमुळे त्याला अटक झाली. ये निर्मला मॅडम्सनी समजून बी तो आसमी संग नाचायलाय. तर काय जनाची नाही मानाची तरी वाटायला हवी त्याला. पण नाही, ठीक आहे, आपण तरी काय करणार म्हणा. शेपूट घालून का बसत नाही तुम्ही? आपण तरी काय करणार म्हणा म्हणे. कवा तरी काहीतरी धड झालंय का तुमच्याच्यानं? त्या बीसेला व्हिडिओ पाठवला, त्याचा काय उपयोग झाला? तो बॉम्बी फुसकाच निघाला तुमच्याकडे. इस ए, तो बॉम्ब फुटायचा तेव्हा फुटल. आणि आपण राधीकडे जाऊन आपला बॉम्ब लावून येऊ की? हा, लय शीक आणि लय मोठा हो. कसा होणार मोठा माणूस तो? कसा शिकणार पुढं त्यो? हे पास झाल्याची कौतिक आजच्या दिवसापुरती ठीक आहेत, पण उद्यापासून एकीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. आज मुन्नूचा निकाल लागलाय, सगळी खुश आहेत. उगा सगळ्यांचा मूड खराब व्हायला नको. पण ह्यांची नाटकं लई झाली तर काय खरं नाही. आके तू दोघांची दृष्ट काढलीस, पण माझ्या एकीला तुझी दृष्ट लागल्या. अगं असं काय बोलायलाय यामिनी? अगं विकीला माझी दृष्ट का लागल? आणि तू तुझा भाव करत असलीस तरी मी कधी बी त्याला परक मानलं नाहीये. आणि असं झालंय तरी काय? मन्नू पुढं कॉलेजला जाईल ग, पण माझ्या एकीचं काय? माझं काय म्हणजे मी बी पुढच्या इयत्तेत जाईन. नाही पोरा, एवढं चांगलं नशीब नाही तुझं. तुझ्या बापाचंच नशीब फुटका आहे. तू पुढे शिकणार नाहीस. हो असं टोकाचं का बोलायलाय? आया काही टोकाचं नाही. उगा नाटक करून तुला घाबरवायचं चाललंय याचं. हातातलं बाजूला ठेवा ती. आणि नाटकं बिटकं नाही आहेत. खरं बोलालोय मी. हा, तू सांग ना, मी काय बोलू? आमचे 10 लाख गेले, ते परत कुठे मिळाले आम्हाला? नाही म्हणजे चोर सापडला, पण आमचे पैसे कुठे मिळाले? नाही म्हणजे ते पैसे तुझ्याकडे असताना चोरीला गेले यात तुझी चुका असं नाही म्हणायचं. तू मुद्दामून केला असं मी नाही म्हणायचं, पण त्या सगळ्याची शिक्षा आम्हाला भोगायला लागते ना. आता आमच्याकडे कायच पैसे नाही, सगळे पैसे संपले. हा, आता एकीच्या पुढच्या शिक्षणासाठी मी आमच्याकडे पैसे नाही. आधी तुला द्यासाठी उसने घेतलेले पैसे जोवर मी परत करत नाही तोवर एकीच्या शिक्षणाचा खर्च मी नाही करू शकत. कारण मी जे पैसे कमवतो ते त्या उसने घेतलेल्या पैशाच्या व्याजातच जातात. काय करू सांग ना?
कुठून करू त्याच्या शिक्षणाचा खर्च? कसं बसा आम्ही तिघही आपला पोट भरतोय बस. कवा कवा तर अर्ध पोटी झोपायला लागतंय. खरं सांगतील शपथ. पण आमच्या विकीवर ही पाळी येऊ नये म्हणून आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलेला आहे. इक्या, ह्या पुढं तू रोज खानावळीत जायचं. तुझ्या राधकाला मदत कर. ती लय प्रेमळ आहे, लय मायाळू आहे. ती तुला पोटभर जीव खाऊ घालेल, उपाशी ठेवणार नाही. होय ना गा अक्की? आणि राधे एकीला परक मानू नकोस. नासमी नाही शक्य झालं तर इक्याकडनं तरी जेवण्याचे पैसे घेऊ नकोस. नाही नाही विनंती करतोय मी प्लीज. आता मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या, पण आता काही बी बोलू नकोस प्लीज. काय ना स्वतःच्या नजरेत पडलोच आहे मी आता. आता तू काही बोलून मला एकेच्या नजरेत पाडू नकोस. चले की घरला चला आता. येतो. निशी, अस्मीला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतंय या बाबतीत तनयाची मदत होऊ शकते. हिला काय गंमत आहे, एक लवंगी मिरची आणि दुसरी बर्फी. बहुतेक निशी त्याच्या नवीन मैत्रिणी संग बोलत असेल. जाऊ दे. निशांत त्या अस्मी बरोबरच बोलत असेल का? आय अजून तोच विचार करायलास ना? एवढं काय झालं तरी लगेच त्या माणसाचं बोलणं खरं असेल असं वाटायला लागतंय तुला. म्हणजे हद्दच झाली म्हणायची की. तो गोपीनाथ खोटारडा आहे. विकीच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे नसतील असं कसं असेल? अगं पण मग उगाच कोण असं सांगल? आय मिरवणूक काढणाऱ्या माणसाकडे पैसे नसतील का ग? तुला त्रास द्यायसाठी तो माणूस इमोशनल ड्रामा करतोय आणि तू त्या ड्रामाची शिकार व्हायलास. त्या ती करत बी असतील, पण माझ्याकडनं त्यांचे पैसे चोरीला गेले हे तर खरंच आहे ना. आणि त्याच्यासाठी त्यासनी व्याज बी भरावं लागतंय. अगं पैसे काय झाडाला येत आहेत का? आय ते हे बघ, तुझं म्हणणं बरोबर बी असेल, पण माझ्यामुळं विकीच्या शिक्षणात अडचण आलेली मला चालणार नाही. असली काही अडचण येणार नाही. अगं असं नुसतं म्हणून काय होतंय? काय तर करायला पाहिजे. काय गरज नाही काय करायची. तू काय केलं नाहीस ना तरी विकीचं शिक्षण एकदम नीट चालू राहील. तो गोपीनाथ आणि यामिनी एक नंबरची खोटारडी माणसं आहेत.
आणि हे तुला उद्या सकाळपातूर कळलंच. विकी, अरे हे काय करायलायस? मला मम्मी पप्पांनी इथं कामाला पाठवलंय. अरे काय तर काय, मी तुला काही हित अजिबात राबू द्यायची नाही. काय झालं आय? अगं बघ तर, तू काय बोलतोय? मम्मी पप्पांनी मला इथं कामाला पाठवलंय. विकी, तू काय येडायस काय? गप शाळेत जायचंयस तू. शाळेत कसं जाणार? पप्पांनी माझं नाव शाळेतून काढून टाकले. शाळेतून नाव काढले? ते खोटं बोलत असतील. नाही, हे बघ. ह्यो तर खरंच शाळा सोडल्याचा दाखला आहे. तुझा शाळा सोडायचा दाखला बी आणला लगेच. म्हणजे हे म्हणत होते ते खोटं नव्हतं तर? पप्पा म्हणले आता खानावेत काम केलंस तरच तुला पोटभर जेवायला मिळेल. विकीला शाळेत जायला मिळणार नसेल तर मी कॉलेजात कशी जाऊ? मुन्नू, मी का तुझ्याकडे तुषार नाही, पण तू कॉलेजात पहिली आल्यास तू शिकायलाच पाहिजे. विकी बेटा, गुणाचा आहे ग माझं बाळ. हे बघ, आपल्या बहिणीवर का नाही अशीच माया कायम ठेव, म्हणजे सुखात राहशील, किमान भरले पोटी तरी राहशील. घरी करतोयस तसा आळशीपणा इथं करायचं नाही. खूप काम करायचं, खूप कष्ट घ्यायचे. काय फुकट कुणाचं घ्यायचं नाही आणि फुकट कुणाचं खायचं नाही. आणि बघ, ही तुझी जुनी वह्या पुस्तकं ही आता रद्दीत ऐकणार आणि त्याचे जे काही पैसे येतील ते राधीला देणार. राधी, येतो आम्ही. काळजी घे एकीची. थांबा, ते रद्दीचे पैसे आम्हाच द्यायचं म्हणताय ना? हा, मग उगाच तुम्हाला वज कशाला? राहू दे तिकडच, मी विकते. नाहीतर एक काम करते, विकले की ते पैसे तुम्हासनी आणून देते. ठेवा तुम्हासनीच. अस्मे, लयच दयाळू आहेस ग तू अस्मे. तुझी ही मेहरबानी ना नेहमी आम्ही लक्षात ठेवू. बर, येतो. हा, चला हो. हा, येतो. अस्मे, अगं असं कशाला बोललीस? का? काय झालं? अगं काय चुकीचं बोलले मी? त्यासनी आदर म्हणून रद्दीचे पैसे तुम्हासनी ठेवा असं म्हटलं. अगं अस्मे, असं बोलणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे ना? आय, जखम तरी झाल्या का ग? आता राहू द्या तुमचं. इथं एक झालं तर एक काय ना काय तर वाढून ठेवलेलंच आहे आपल्या पुढं. त्यात तुमच्या दोघींची भांडणं नको प्लीज. आणि विकी, तू आधीगतच इथे जेव. हा, तुला काम करायची काही गरज नाही. मुन्नू कॉलेजात जाईल तेव्हा करीन मी तिचं काम. काय गरज नाही असं म्हटलं ना तायडीनं. आधी यायचाच तसाच येत जा, काय अडचण नाही. पप्पा मम्मीने तुम्हाला लय त्रास द्यायलाय, त्याची शिक्षा मला मिळाल्या. विकी, तुला कसली बी शिक्षा होणार नाही. आणि तुझं शिक्षण थांबावं एवढी त्या गोपीनाथची परिस्थिती वाईट असेल असं मला तर वाटत नाही. पण जर असं असेलच तर मी तुझं शिक्षण थांबू देणार नाही.
आणि मी बी मदत करेन. माझ्याकडे बी साठवलेले थोडे पैसे ते देईन मी. गोपीनाथला बापाची जबाबदारी पार पाडता आली नाही, पण बहिणीची जबाबदारी आम्ही पार पाडूच. चला चल.